कामगार त्याची कर्तव्यामध्ये कुठलीही कसूर नसेल, कुठलीही चूक नसेल आणि तो कंत्राटी कामगार सेवा ज्येष्ठतेनुसार त्याची सेवा जर जास्त वर्ष दिलेली त्यानं असेल तर तो विनाकारण त्या सेवेमधून एखाद्या अभियंत्याच्या मदतीनं कोणाच्या मुजोरीनं जर कमी होत असेल तर ताबडतोब त्या विभागीय सचिवानं तिथं नोटीस बजावणं गरजेचं आहे. आम्ही बुलढाणा सरकारमध्ये प्रत्यक्ष येत होतो, अकोला झोनमध्ये प्रत्यक्ष येत होतो आणि त्याच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं आहे. कारण त्याच्या अस्तित्वाची दखल हे संघटनेच्या कार्यकर्त्यांना जर घेतली तर त्याच्यामध्ये निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विश्वास तयार होईल आणि त्या विश्वासामुळं आपल्याला सुद्धा फायदा होईल आपल्या अस्तित्वासाठी. कारण आज परिस्थिती अशी आहे, आज आपण गुन्ह्या गोविंदाने इथं जमलो, आपण म्हणतोय ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल, परंतु अशी भयानक विदारक परिस्थिती आहे की या महाराष्ट्रातील 13 सर्कल रेड झोन अलॉट झालेले आहेत. आज आमच्याकडे स्थानिक पातळीवर चर्चा चालू झालेल्या आहेत काय कर्मचाऱ्यांच्या की मी आता किती वर्ष राहील, माझं पुढं काय होणार आहे, माझ्या हाऊसिंग योजनेचं काय होणार आहे. इतकं भयानक दडपण आलेलं आहे. आपल्या संघटनेचा निश्चितच फार महान इतिहास आहे. कारण ज्या लढाया या नेतृत्वानं लढल्या त्या कशाच्या जोरावर लढल्या, सगळ्यात मोठा फॅक्टर आहे त्याच्यात संप, आपली एकजूट. आणि आज संपाची पोझिशन अशी आहे, या मागचा जो आपला हा संप झाला या संपामध्ये काही संभ्रमित अवस्था झाली. जे काही 750 सबस्टेशन खासगीकरणामध्ये दिलेले आहेत त्या लोकांनी संपात उतरायचं की नाही या बाबतीत सर्वप्रथम संदिग्धता आली. कारण त्यांचे पेमेंट हेड ऑफिस मधून होतात तर ते लोक उतरणार नाहीत अशा पद्धतीची भूमिका पुढे घेतल्या गेली. आणि हे लोक उतरले नाही तर राहिलेले जे बाकीचे आउटसोर्सिंग आहेत ते म्हणायला लागले की बाबा हे जर उतरून नाही राहिले तर आम्ही कसं उतरायचं. आता आंदोलन दोन प्रकारचे झाले, प्रतिकात्मक आंदोलन आणि परिणामकारक आंदोलन. प्रतिकात्मक आंदोलन म्हणजे कसं की तुम्ही संपवत चालले परंतु व्यवस्थेत कुठं नफे ठेवून नाही राहिले. मग अशा आंदोलनाचा किंवा संपाचा आपल्याला काय फायदा. परिणामकारक आंदोलन करण्याची शक्ती जर आपल्याकडे असेल तरच ते आपण आपली मागणं जी काही आपल्या मागण्या आहेत त्या आपण पत्रात पाडून घेऊ शकू. त्याच्यामुळं या कंत्राटी कामगारांचं जे अस्तित्व आहे हे आपल्या कायम कामगारासाठी तितकंच महत्वाचं आहे, समजून घ्या. आज जरी आपण इथं जमून राहिलो तरी प्रत्येकाला माहित आहे कंत्राटी कामगार आपल्याशी किती जुळलेला आहे. आज तुझे लोकांनी आदेश दिल्यानंतर सुद्धा मी एक उदाहरण देतो की सगळ्या कंत्राटी कामगारांना संपात घ्या. आम्ही आमच्या झोनमध्ये आदेश दिला. माझं सब डिव्हिजन आहे जळगाव. आता तिथं अशी पोझिशन आहे की एरवा बापू म्हणतील ते होईल. 36 लोक त्या सब डिव्हिजन मधले एसीनं काढून टाकले. आणि हे जे डिजिटल प्रणाली आपण म्हणतो वरून ते लॉक करून टाकतात. खाली जर तुम्ही किती झटके घेत बसले तो जॉईन होते. मी गेलो तिथं शैलेश तायडे होते, बापूंशी संपर्क केला, कानडेला तिथं घेतला आणि ते जे 36 लोक आहेत यसींना रिक्वेस्ट केली. यसींनी म्हटलं की आम्हाला बॉन्डवर देऊन द्या. म्हटलं साहेब हा संप तुमच्या विरोधात नव्हता, जे काही ही प्रशासनाची जी पॉलिसी आहे त्याच्या विरोधात हा संप होता आणि त्याच्यासाठी गेलो तर पण महाराष्ट्रात का नाही उतरले. म्हटलं सर कॉल त्यांना पूर्ण महाराष्ट्रात होता, आता ते का उतरलेले ते पुढेही बॉन्डवर त्या सगळ्या लोकांकडून घेऊन घेतला आणि 7 दिवस सगळे टोले घेतल्यानंतर सगळ्या कसरती केल्यानंतर ते लोक परत कामावर होते. आता त्या बॉन्डवर तर असंही येऊन गेलं की याच्यापुढे मी संपात उतरणार नाही. एन बापूशी आम्ही चर्चा केली, ते म्हणे इलिगल कॉन्ट्रॅक्ट कोणी बॉन्डवर घेऊ शकत नाही, त्यांना कामावर घेईपर्यंत ते काय म्हणतात ते लिहून द्या आणि त्या लोकांना जॉईन करा. अशा पद्धतीची अशी सगळी परिस्थिती पेटवर आहे. तर अशा पद्धतीचं जर दहशतीचं वातावरण झालं आज कायम कामगार सुद्धा संभ्रमित आहे आणि कंत्राटी कामगारांची जर साथ त्याला भेटली नाही तर उद्या तर आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळं ह्या गोष्टीची जी सिरियसनेस आहे कंत्राटी कामगारांविषयी सगळ्यांना माहित आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या लोकांना 3 ते 4 हजाराचा जो परतावा आहे तो कॉन्ट्रॅक्टरला द्यावा लागतो आणि तो माहीत असूनही आपण सरसकट बंद नाही करू शकू राहिलो. याच्यासाठी नेतृत्वानं फार गंभीरतेनं हा विषय हाती घेणं फार गरजेचं आहे. त्या लोकांना जर आपण विश्वास पटवून दिला की नाही तुम्हाला कायम करण्यासाठी वर्कर्स फेडरेशन पुढाकार घेईल, सर्व संघटनांना एकत्र करेल तर सगळ्या महाराष्ट्रात अजूनही आपल्या नेतृत्वाविषयी
संपूर्ण कामगार कॅडरमध्ये विश्वास आहे, पण या विश्वासाला कशा पद्धतीने जमा करता येईल त्या पद्धतीचा अभ्यास या मंचाने करावा आणि त्या पद्धतीनं त्यांच्या भविष्यासाठी जर आपल्याला पुढे काही करता येत असेल, न्यायालयाचा जो काही आदेश आला की अग्रक्रमानं करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण ते नुसतं त्यांच्या भवितव्यासाठी महत्वाचं नाही, तर कायम कामगार सुद्धा या पुढील भविष्यात जी काही लढाई आहे सगळ्यांना माहीत आहे की पहिल्याची संघटनांची दहशत होती ती बंद करण्यामुळे होती, संप करण्यामुळे होती, पण आज संपाच्या बाबतीत संपात उतरावं की नाही या बाबतीत आता फार मोठं प्रश्नचिन्ह किंवा विचार करण्याची आवश्यकता या नेतृत्वाला आहे आणि ती आपण करावी. जर या कंत्राटीमध्ये आपण विश्वास निर्माण केला, त्यांना सर्व पॉकेटमध्ये महाराष्ट्रामध्ये जर आपण जोडलं तर एक बलाढ्य शक्ती कामगार वर्गाची निश्चितच तयार होईल आणि ती आपल्यासाठी एवढंच आपल्याला बोलतो आणि थांबतो. इन्क्लाब